पांडव कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. आपण आमचे प्रमुख असतील. 7 गड्यांच्या रणक्षेत्रात आपण वर यायचं, वर बसायचं इकडं. प्रयोग घाणेकर बोनस मारण्याच्या प्रयत्नात आणि मला असं वाटतंय बोनस गुण मिळवला आहे त्याने. पुन्हा रॉबर्ट अक्षय सायगावकर पाहूया काय करत आहेत आपल्या संघासाठी. रोहन पानकर परशुराम रोटकर जुने जाणते खेळाडू, खूप वर्ष आपल्या संघासाठी मेहनत करून खेळत आहेत परशुराम रोटकर. पाहूया तसेच हे सामने लाईव्ह प्रेक्षेपण करत आहेत साहिल पाटील, दर्शन कांबळे तसेच तेज नागती. रोहन पानकर खूप दिवसात खेळाडू पाहायला मिळत आहे. रोहन पानकर पाहूया काय करत आपल्या संघासाठी. 7 गाड्यांच्या रणक्षेत्रात आणि त्यांना काही जमलं नाही ते आपल्या तंबूत दाखल. पुन्हा एकदा श्री गावदेवी वडवलचे अनिकेत आणि त्यांची उत्कृष्ट अशी पकड आणि पकडीत बाद. आणि पुन्हा एकदा अक्षय सायगावकर थर्ड रेड घेऊन धोक्याची घंटा घेऊन आलेले आहेत. अक्षय सायगावकर चलाक, पूर्वीपासून चलाक ख्याती त्यांची ते. आणि पाहूया श्री गावदेवी वडवलीचे पियुष आणि त्यांची सुद्धा उत्कृष्ट अशी पकडीत बाद. तसेच अक्षय सायगावकर बोर्लेगावचे वायरमॅन आमचे मित्र संतोष शेदूकर, ज्यांचा आम्हाला सहकार्य 4 गाड्यांच्या असतं. रणात आमच्या नगरी कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. संतोष शेदूकर, आपलं सहकार्य आम्हाला नेहमीच असतो. अक्षय सायगावकर ते सुद्धा आपल्या तंबूत दाखल. पुन्हा एकदा प्रज्योत पांडव प्रज्योत पांडव ते सुद्धा आपल्या तंबूत दाखल. पुन्हा एकदा वैभव कदम वैभव कदम सुंदर असा पॉईंट मारला त्यांनी वैभव कदम यांनी. परशुराम रोटकर काय करत आपल्या संघासाठी. सुंदर आणि बोनस गन मिळाला आहे. खरोखर परशुराम रोटकर, अक्षय सायगावकर 3 गडांच्या रणक्षेत्रात
आणि त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा आपल्या संघासाठी 1 गुण मिळवला आहे. प्रज्योत पांडव यानंतर होणारा सामना सुवर्ण गणेश दिव्यागर विरुद्ध चिंचमाता बोरली पंचतन. या दोन्ही संघांनी 2 खेळाडूंच्या रणक्षेत्रात रोहन पानकर पाहूया काय करत आपल्या संघासाठी. आमच्या गावातील खेळाडू दीपक मनोहर नागती कृपया आपण टिजोर यायचं आहे. आपण एक खेळाडू आहात. आमच्या यशवंत मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांनी पूर्ण संघावर लोणाचा पाहूया. प्रज्योत पांडव हे सुद्धा खूप चलाक आणि त्यांची सुद्धा उत्कृष्ट पकड ते पकडत बाद. तसेच आमचे प्रमुख अतिथी प्राची राजेश भायदे हे सुद्धा आमच्या या क्रीडा नगरीमधून येऊन आमच्या इथं स्थानापन्न झालेले आहे. त्यांचं मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. आमचे प्रमुख अतिथी आहेत. तसेच आमच्या गावातील एक उत्कृष्ट खेळाडू आणि कॉन्ट्रॅक्टर दीपक मनोहर नागती यांच्याकडून आमच्या मंडळास 501 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. मंडळ अतिशय सुंदर असा हा खेळ पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. तसेच आमच्या गावातील एक कबड्डी प्रेमी सकाराम धुमाळ कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. यशवंत मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सकाराम धुमाळ तसेच आदिशक्ती मंडळाचे सदस्य अशोक धुमाळ आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. अशोक धुमाळ आमच्या गावातील एक कॉन्ट्रॅक्टर आणि आदिशक्ती मंडळाचे एक सदस्य. वाचला पण थोडा रिकामे चालू. चला
यानंतर होणारा सामना सुवर्ण गणेश दिव्यागर आणि चिंचमाता बोरली. हा सामना संपताच आपला संघ ताबडतोब ग्राउंडवर हजर करा. चिंचमाता बोरली, सुवर्ण गणेश दिव्यागर. प्रजत पांडव पाहूया. 5 गाड्यांच्या रणक्षेत्रात प्रजत पांडव काय करत आपल्या संघासाठी आणि सुंदर असा गुण मिळवला आहे त्यांनी. लोन घ्यायला चान्स नाही. तसेच आज या स्पर्धेसाठी आम्हाला नवयुवक जाकमाता क्रीडा मंडळ शिस्ते पंच म्हणून लाभलेले महाराष्ट्र अजिंक्यपद स्पर्धेत सतत 3 वर्ष अंतिम सामने खेळवण्याचा बहुमान मिळालं असे राष्ट्रीय पंच तसेच ऑल इंडिया ऑलिम्पिक स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याचा बहुमान त्यांना मिळालं. मंडळी, महाराष्ट्रात एकमेव असे पंच आहेत आणि ते आपल्या रायगड जिल्ह्यातील आहेत. अनिल राऊत सर, खरोखर त्यांचं टाळ्याच्या गदात स्वागत करा. असंच आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव लौकिक करा असं मी माझ्या जाकमाता चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. चालू सामना श्रीगावदी वडवली विरुद्ध शीतलादेवी बोरली. सामना खूप रंगतदार होणार आहे. अजून काही क्षण बाकी आहे. दीपक मनोहर नागती, आमच्या गावचे कॉन्ट्रॅक्टर, आपण प्रेक्षकांमध्ये दिसत आहात. आपली आमच्या मंडळाने बसण्याची सोय केली आहे. कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हा. चालू सामना पाहूया. परशुराम रोटकर पुण्यांदा 3rd रेट साठी गेलेले परशुराम रोटकर. परशुराम रोटकर खूप चांगले मोठे खेळाडू आहेत. आज त्यांचं वय खूप असेल पण अजून पण सामन्यात उतरत आहेत, तो मोठा महत्व आहे. पाहूया शीतलादेवी बोरली पंचायतच्या 5 गाड्यांच्या रणक्षेत्रात आणि त्यांची सुद्धा पकडत बाद. इच 1 पॉइंट. देवी या संघाकडे आहे. तसेच आमच्या गावचे कॉन्ट्रॅक्टर प्रमोद चालके, आपली आमच्या मंडळाने बसण्याची सोय केली आहे. कृपया स्थानापन्न व्हा. वैभव कदम, मुंबई
असं वाटतंय मला. शीतलादेवी बोरली पंचतन, रोहन पानकर काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात होते, पण प्रज्योत पांडवने त्यांना बघितलं. अक्षय सायगावकर, अजून पण सामन्याचा काही सांगू शकत नाही. सामना संपाय शेवटचे 3 मिनिटे आणि अक्षय सायगावकर, डोक्याची घंटा घेऊन आलेले अक्षय सायगावकर, पाहूया काय करत आपल्या संघासाठी. चला यानंतर होणारा सामना सुवर्ण गणेश दिव्यागर विरुद्ध चिंचमाता बोरली पंचतन. चला काही क्षण राहिलेले आहेत सामना संपण्यासाठी. आपला संघ गणेशासह क्रीडांगणाच्या बाहेर हजर ठेवायचा आहे. प्रज्योत पांडव, काहीतरी करा आपल्या संघासाठी. यापुढे कोणत्या संघास टायमिंग दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. सुवर्ण गणेश दिव्यागर विरुद्ध चिंचमाता बोरली पंचतन याच्या पुढील सामना. आणि सामना संपाय शेवटचे 2 मिनिटे. थर्ड रेट, डुअल रेट. आणि ते सुद्धा बाद झालेले आहेत. पाहूया शीतलादेवी बोरलीचे. सामना संपाय शेवटचा मिनिट. आणि यानंतर होणार सामना चिंचमाता बोरली पंचतन विरुद्ध सुवर्ण गणेश दिव्यागर. आता यापुढे कोणत्याच संघाला वेळ दिला जाणार नाही. आणि सामना संपलेला आहे. शीतलादेवी बोरली